लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब आणि यापुढे अनेक स्पर्धा या पालघर जिल्ह्यामध्ये मात्र केल्या जातील। कुडूस कोल्हे विभागातील सगळ्या शेतकऱ्यांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी या बैलगाडा शर्यतीसाठी साहेबांनी भेट दिलेली आहे। संध्याकाळपर्यंत साहेब 30 ते 40 हजार प्रेक्षकांचा लोंढा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कालच्या रात्रीपासून पोलीस बंदोबस्त चोख आहे। रात्रभर पोलिसांनी या ठिकाणी मैदान मात्र या ठिकाणी राखलेला आहे, चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। रायगड, नाशिक, सांगली, सातारा, धुळे, विदर्भ, मराठातून, कोकणातून, ठाणे जिल्ह्यातून, पालघर जिल्ह्यातून 30 ते 40 हजार प्रेक्षकांचा सहभाग आणि बैलगाडा हजारोच्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेला आहे। चला पाय उचला, वर्ण निघालेले पाय उचला। याबद्दल निमंत्रणाला मान देऊन आयोजकांच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं सचिनजी पाटील साहेब, पंटी पाटील साहेब, त्यांच्या समवेत गणेशजी पाटील साहेब, दिनेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते शाही सन्मान मुख्यमंचावर पालघर लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा साहेबांचा सत्कार केला जात आहे। शाही सन्मान होते, जोरदार टाळ्या। नाशिक ढोल डीजे। खासदार पालघर लोकसभेचे डॉक्टर हेमंतजी विष्णू सवरा साहेबांचा शाही सन्मान कुडूस कोल्हे विभागाच्या वतीने या ठिकाणी केला जात आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। भारतीय जनता पार्टी बीजेपी पार्टीचे आपले लोकप्रिय खासदार साहेब सर, खासदार साहेब रखरखत्या उन्हात आपला स्टाफ सोबत संपूर्ण जिल्ह्याच्या पहिल्या बैलगाडा शर्यतीमध्ये कोल्हे पाटीलांच्या शुभ हस्ते नाशिक ढोलना डीजे। आयोजक कमिटी समोर उभे असलेले ते छकडा सगळा बाहेर निघाला। चला राखीव दसरा जाऊ दे त्याला, आता बैल आहे। वेलकम नायब तहसीलदार साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। काका घ्या गाड्यावर घ्या, चला वेळ आवत बसू नका। वातावरण बदललेलं आपल्याला फायनल। पालवी सरपंच ग्रुप कोसले यांचा मोठे